वेलकम टू ड्रीम ॲग्री अकॅडमी. तर यामध्ये बघा आज आपण काय काय बघणार आहोत. MCR PGCET 2025 बरोबर. जर तुम्ही रिझल्ट बघितला पाठीमागचा तुम्हाला दाखवेलच मी, त्यामध्ये रिझल्टमध्ये दिसून येईल. जी बॅच स्टार्ट होते ती आजपासून स्टार्ट होते. आपली फी जी होती साधारणतः बघितलं 3499 असेल उद्यापासून. पहिल्या 50 स्टुडंटसाठी तो डिस्काउंट होता. 2999 पर्यंत तुम्हाला फी आकारली गेलेली आहे. जर बघायचं झालं यामध्ये मेंटॉर्सचा विचार केला तर उमेश मोहिते आहेत जे ॲग्रिकल्चर ऑफिसर MSc ॲग्री ॲग्रोनॉमी आहेत ते. त्याच्यानंतर ऋषिकेश पवार हे तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत. ESRB नेट त्यांनी क्वालिफाय केलेले आहे 2021 ते 23 मध्ये. MSc मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. PhD मध्ये सुद्धा त्यांचं गोल्ड मेडलिस्ट आहे आणि PhD ॲग्रोनॉमीमध्ये त्यांची कंप्लीट झालेली आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर शरद कदम हे आपले विद्यार्थी आहेत. हे परत हे असेल, नंतर हे पण असतील आणि हे पण असतील. हे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा. असे खूप सारे विद्यार्थी आहेत, पण सगळ्यांचा फोटो इथं घेणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे मोजकेच विद्यार्थी आपण इथं घेतलेले आहेत. शरद कदम जे आहेत ते DDA म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर क्लास 1ची पोस्ट आहे. त्यांची GPB मध्ये MSc झालेले आहे. सेम मिलिंद चंद्रमणी डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर MSc ॲग्री फ्रॉम राहुरी. नंतर प्रतीक पाटील डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर, नंतर दिग्विजय निश्चिते तालुका ॲग्रिकल्चर ऑफिसर. तर असे काही विद्यार्थी होऊन गेलेले आहेत आपले आणि तेच मेंटॉर म्हणून आपल्याला लाभलेले आहेत, लक्षात ठेवा. चीफ फॅकल्टी तर मी तुम्हाला माहीतच आहे. PhD स्कॉलर ॲग्रोनॉमी MPK राहुरी. ESRB नेट 2 टाइम्स दॅट इज 2019 and 2021. UGCT नेट 21-22. ॲग्रिकल्चर MPSC इंटरव्ह्यू 21 आणि 22चा दिलेला आहे आणि 5+ इयर टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. आता बॅचचे वैशिष्ट्य आपण बघितले. त्यामध्ये अनुभव तज्ञ फॅकल्टी तुम्हाला भेटून जाणार. विकली प्रॅक्टिस टेस्ट वगैरे घेतल्या जातील. बाकी सगळं आहेत, तुम्ही सुद्धा वाचू शकता. त्यामुळे त्यावरती आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. आता मागील वर्षाचा निकाल बघा, साधारणतः 2022 आणि 23-21चा यामध्ये टाकलेला नाही. तर 200 पैकी 160 विद्यार्थ्यांचं जवळपास MS साठी ॲडमिशन झालेलं होतं. ते आता वाढलेले आहेत, तुम्हाला दिसून येईल. पहिल्या 10मध्ये 6 जण होते आणि 250 पैकी 205 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं होतं टोटल. त्यामध्ये अदर स्टेट आणि अदर कंट्री सुद्धा ॲडमिशन झालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि 10 मध्ये पहिल्या 7 जण होते. आवाज येतो ना सर्वांना क्लिअर? एकदा कन्फर्मेशन द्या. आवाज येतो का? आवाज वगैरे आहे ना क्लिअर? आहे का? ओके. हां, तर बघा काही रिझल्ट आहेत. हे तुम्हाला दाखवायचं आहे का तुमचं तुम्ही बघून घेणार? शक्य तुम्ही दाखवतोच. बघा 2021चा रिझल्ट एक ओव्हरलुक करूया आपण जस्ट. 2021चा जो रिझल्ट होता यामध्ये 86 विद्यार्थी ऑल ओव्हर महाराष्ट्र लागलेले होते. फर्स्ट टाइम 100च विद्यार्थी आपल्याकडे एनरोल होते. त्यानंतर MPK मध्ये 36 लागलेले होते. हे तुम्ही बघू शकता. कंपॅरिझन दिलेलं आहे. ऑल महाराष्ट्र सीटच्या कंपेअरमध्ये आपले किती विद्यार्थी होते, MPK मध्ये किती होते, 22% आसपास होते. हे तुम्ही बघू शकता. नंतर तुम्हाला PPT दिली जाईल. ओके. त्यानंतर बघा 2022चा रिझल्ट. त्यामध्ये 150 ऑल ओव्हर महाराष्ट्र लागलेले आहेत. MPK राहुरीमध्ये 49 आणि नंतर 200 विद्यार्थी आपल्याकडे एनरोल झालेले होते, कारण अवेअरनेस वगैरे नव्हता तितका. त्यानंतर मग यामध्ये जर बघितलं आपण 14% कुणाला आवाज येतोय ना? बोलत चला रे. थोडंसं असं शांत बसल्यानंतर मला कसं समजणार? कुणाला आवाज येतो का? ओके, नो प्रॉब्लेम. तर बघा 2022चा रिझल्ट बघितला आपण, 2023चा रिसेंट. ओके, नो प्रॉब्लेम, सगळं क्लिअर आहे. ठीक आहे. तर बघा 2023 त्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र 198 विद्यार्थी लागलेले होते. प्लस आपण यामध्ये अदर स्टेट युनिव्हर्सिटी इन्क्लूड केल्यामुळे ते 205 विद्यार्थी झाले आणि याच्यामधले 2 म्हणजे 8 + 5 203 आणि प्लस हे 2 म्हणजे 205 विद्यार्थी आपण जे सुरुवातीला पाहिले होते ते यामधून आलेले होते. अदर कंट्रीमध्ये 2 लागले. एक स्पेनला आहे, नंतर एक ऑस्ट्रेलियाला आहे. MPK मध्ये 54, नंतर अदर स्टेटमध्ये 5 बघितले आपण, BHU वगैरे जे आहेत ते, आणि टोटल आपल्याकडे 250 विद्यार्थी एनरोल झालेले होते. मग तुम्ही रिझल्ट बघू शकता, पण अभ्यास करावा लागेल. लक्षात ठेवा, ऑल महाराष्ट्र सीटमध्ये 19% आणि 35% MPK मध्ये आपला वाटा आहे. म्हणजे जनरली किती विद्यार्थी आपले एनरोल झाले आणि किती त्यामधले CET मधून क्लिअर झालेत, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. डे बाय डे हा जो ग्राफ असेल हा वाढत चाललाय.
आता बघा आज आपण काय बघणार आहे, एक्झाम असेल. एक्झाम कोणकोणत्या एक्झाम्स आपल्याला देता येतील, एक्झामचा पॅटर्न काय असेल, एमसीआरचा कोटा काय असेल, एम कोटा यू कोटा, त्यानंतर सिलेबस, वेटेज, एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, इंटेक कॅपॅसिटी ऑफ युनिव्हर्सिटी वाईज, डिपार्टमेंट वाईज इंटेक कॅपॅसिटी अँड रिझर्वेशन इन एमसीआर, सगळ्या गोष्टी आज आपण इथं बघणार आहोत. तर बघा कॉमन सिलेबस थोडं फास्ट का घेतोय, एक जनरल व्ह्यू आहे त्यामुळे फास्ट घेतोय. कॉमन सिलेबस तुम्ही एमसीआरची एक्झाम असेल त्याला सुद्धा हा कॉमन सिलेबस आहे. आयसीआरची एक्झाम देणार असेल तिथं पण एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो, एक सब्जेक्ट, त्यामध्ये हा पण सिलेबस कॉमन येतो. नंतर BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यूपी, नंतर UPSC आणि MPSC असेल त्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल आता ॲग्रिकल्चर निवडता येतोय. अदर स्टेट युनिव्हर्सिटीज एक्झाम्स जसे की आता आपण रिझल्ट पाहिलेले होते. नंतर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड असेल किंवा ॲग्रिकल्चर MPSC, फॉरेस्ट MPSC, AFO, नाबार्ड, ग्रेड ए, इफको, क्रुको वगैरे खूप सारे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये. अजून एक राहून गेली यामध्ये, हा खाली आहे FCI आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, टी कॉफी बोर्ड, रबर बोर्ड वगैरे तिथं पण एक्झाम घेतली जाते. नंतर नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड म्हणजे NFL आहे, NSA आहे, फसाई आहे आणि कृषी सेवक आहे. अशा खूप साऱ्या एक्झाम आहेत लक्षात ठेवा, म्हणून एमसीआरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? IBPS येत नाही का सर यामध्ये? येतं ना, IBPS म्हणजेच AFO, बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला. आलं लक्षात? याला आपण IBPS म्हणतो. IBPS हे काय, एक संस्था आहे लक्षात ठेवा. हे काय करते, एक्झाम कंडक्ट करते. AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर. आलं लक्षात? तर यामध्ये सगळं दिलेलं आहे. वेळच्या वेळी काही क्वेश्चन असतील ना विचारत चला, जसं प्रत्येकनं विचारलं ना तसं, कारण पुढे गेल्यानंतर मग पाठीमागे यायला वेळ लागतो. त्यानंतर बघा एक्झाम पॅटर्न काय असतो जनरली, 70+30 असतो. म्हणजे काय, 70 मार्क जे तुमचे MCR PGCET ला पडतात, 70% त्याचे 200 मार्काचा पेपर असतो. लक्षात ठेवा, 200 मार्काचा काय असतो, पेपर असतो 200 मार्काला. त्याचं 100 मध्ये कन्व्हर्जन केलं जातं, 100 मध्ये. मग मला सांगा, तुम्हाला 180 मार्क पडले तर त्याचं कन्व्हर्जन 100% मध्ये किती होईल सांगा बरं, 100 मध्ये सांगा जनरल किती होईल. 200ला जरा 180 असेल तर 100ला किती होईल, 90 होईल ना. अरे दादा 90, ओके. हा तर बघा मग 9×7=63 म्हणजे 63 तुम्हाला पडले मार्क, कशाच्या तुलनेमध्ये 70%. आपण परत त्याचं काय केलं, ह्या 90चं 70% मध्ये कन्व्हर्जन केलं. क्लिअर? प्रत्येक आलं लक्षात? हे 63 कुठून आले, आलं लक्षात तुम्हाला? 63 कुठून आले, 70%चं परत आपण इथं कन्व्हर्जन केलं, 63% आले. आता मग हे 30% बघा, हे तुम्ही म्हणाले रेड आणि ग्रीन का दिले, हे मार्क आपल्याला अवघड आहेत, इम्पॉर्टंट आहेत. आलं लक्षात? हे बघा 200 पैकी जर समजा तृप्ती बघा इथं 180 मार्क पडले तुम्हाला, तर ते 100 पैकी किती झाले, 90 झाले. हे मान्य आहे, समजलं पाटील? 100 पैकी 90 झाले. मग या 90चे परत 70% करायचे तुम्हाला, मग त्याला इंटू 70 डिवाइड बाय 100 करतात. 0ला 0 गेले, 7×9=63 म्हणजे हे 63 आले. 70%च्या तुलनेत 63 आले. हे रेड का बरं, हे तुम्हाला एक्झाम देऊन येते घ्यायचे, आणि जे तुम्हाला कॉलेज मार्क देतं बऱ्यापैकी देऊन टाकतं आपल्याला मार्क, हे झाले 30%, म्हणून हे ग्रीन सिग्नल आहे, लक्षात ठेवा. तर ह्या 30% मध्ये एखाद्याचा ग्रेड सांगा, तुमचा ग्रेड किती आहे 3 वर्षाचा, नंतर तुमचा रावे मॉड्यूल ऍड होऊन जो ग्रेड येतो तो फायनल ग्रेड असतो. जनरली सांगा, एखाद्याचा ग्रेड सांगा, त्याच्यावरून मार्क आपण काढू. आता ए ग्रेड असं म्हणू नका रे, 7.9 हा ग्रेड असतो. जनरली समजा आता 8 ग्रेड धरू आपण, हा 8 ग्रेड जर धरला आपण, एखाद्याचा 8.5 आहे, जाऊ द्या 8 धरू आपण. आता मग याचं परत 30% किती होईल सांगा बरं, किती होईल? ओके सर CGPA किती असायला पाहिजे तरी, सांगतो. एक जनरली 7.5 ते म्हणजे 7.5च्या वर जर असेल तर बेटर असतं, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल थोडंसं. 7.5च्या वरती सफिशियंट आहे, ओके. जास्त एवढा इफेक्ट होत ना. मग याचं किती आन्सर येईल, सेम इथं आलं बघा, परत 0ला 0 गेले, 80% म्हणजे 8.0 ना, म्हणजे 8×3=24 आले का, लक्षात ठेवा. आणि हे जे मार्क आहेत हे पॉइंट मध्ये येतात. आता हे किती झाले, 4 आणि 3 7 आणि 6 आणि 2 8 म्हणजे 87% किंवा 87 मार्क झाले तुमचे. पण हे परत 10% मध्ये करतात, 10च्या तुलनेमध्ये, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला मार्क येतात 8.7. आलं लक्षात, 8.7 एवढे नसतात, कारण का मोस्टली इथं 180 वगैरे पडत नाहीत, 170 पडतात. हे 8.5च्या आसपास जाऊ शकतं फायनलचे मार्क. समजलं का, हे कॅल्क्युलेशन कळालं का? कारण फायनलला तुम्हाला जेव्हा मार्क पडतील तेव्हा कॅल्क्युलेशन हे करावं लागतं, माहितीसाठी असावं. समजलं?
प्रतीक कोणाला कळालेलं आहे का? हे समजून काय, हे शक्यतो कळत नाही, कारण हे नंतर सोपं वाटेल थोडा तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर. बघा, नोट म्हणजे काय, अदर वेटेज. एससीपीएनी जर तुमच्याकडे अदर वेटेज असतील ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, ते पण कन्सिडर केले जातात. जसं डेबेट वगैरे असेल नॅशनलचं वगैरे, ते तुम्हाला सांगेल शेवटी आहेच रिझर्वेशनमध्ये. मिनिमम कट ऑफ काय असतो बघा, आता जनरल ओपनला 55% तुम्हाला मार्क पाडावे लागतात. 55%च्या खाली जर आलं तर इलिजिबल नसतात. शक्यतो एवढ्याला ऍडमिशन भेटत नाही, कारण का जे टॉपचे विद्यार्थी असतात त्यांना ऍडमिशन भेटतं, हे तर ओबियसली आहे. आता रिझर्वेशनसाठी 50% तुम्हाला मेरिटच्या वरती पाहिजे असतं, लक्षात ठेवा. टोटल 50%, म्हणजे हे जस्ट क्वालिफाय झाला तुम्ही, इलिजिबल. त्यानंतर आहे एम कोटा आणि यू कोटा. मला एखाद्याने तुमची युनिव्हर्सिटी सांगा, तुम्ही जे सेम युनिव्हर्सिटी म्हणजे स्वतःची जी युनिव्हर्सिटी असेल ते यू कोटा लक्षात ठेवा. एखाद्याची युनिव्हर्सिटी सांगा, आता पीडीकेव्ही, कोणाची युनिव्हर्सिटी पीडीकेव्ही आहे, मग मला सांगा यांना जर ऍडमिशन एमपीकेव्ही मध्ये घ्यायचं असेल, ओके, तर एमपीकेव्ही मध्ये येताना ते कोणत्या कोट्यातून येतील? एम कोट्यातून येतील की यू कोट्यातून? त्यांची युनिव्हर्सिटी कुठली आहे? पीडीकेव्ही, लक्षात ठेवा, पीडीकेव्ही, बरोबर. म्हणजेच काय, त्यांचा यू कोटा पीडीकेव्ही आहे. मग ते एमपीकेव्हीत येण्यासाठी त्यांना बिलॉंग्स टू महाराष्ट्र म्हणजे एम कोट्यातून यावं लागतं. कळालं का? साक्षी समजलं एम कोटा यू कोटा काय? कारण तुम्ही बघितलं असेल ऍडमिशनच्या ठिकाणी दिलेलं असतं यू कोटा एम कोटा काय आहे. ओके, त्यानंतर युनिव्हर्सिटी कोटालाच यू कोटा म्हणतो आपण. ऑल्सो इलिजिबल फॉर महाराष्ट्र कोटा, एम कोटा. तुम्ही इलिजिबल आहात, बट तुम्हाला जे मेरिट असेल, जर समजा तुम्ही एमपीकेव्हीच्या अंडर असाल आणि तुम्हाला राहुरीमध्ये यायचं असेल तर जास्त चान्सेस आहेत. कारण का, तिथं पण परत जवळपास 70% चान्सेस तुमचे असतात, लक्षात ठेवा, येण्याचे. म्हणजे जरी कमी मार्क पडले तर तुम्ही यू कोट्यात पटकन लागू शकता. जसं आता हा पीडीकेव्ही मध्ये कोणता होता, त्याला जरी कमी मार्क पडले तर तो पीडीकेव्ही मध्ये लागू शकतो ऍज कम्पेअर टू एमपीकेव्ही. म्हणजे यू कोट्याला थोडंसं प्रिव्हिलेज आहे. नंतर ओएस कोटा एक असतो, अदर स्टेट कोटा, ते काही गरज नाही तुम्हाला. आता इलिजिबिलिटी बघा, ऍग्रिकल्चरच्या स्ट्रीमसाठी बीएससी ऍग्री, बीएससी हॉनर्स वगैरे हे जे सगळे आहेत, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री वगैरे सगळे इलिजिबल आहेत. काय सांगायची गरज आहे का? तुम्ही फक्त बीएससी हॉनर्स आहात, सफिशियंट आहे ना? ओके शिवानी, बाकी सांगायचं गरज आहे? कारण तुम्ही इलिजिबल आहात, बाकी पूर्ण एवढे कम्युनिटी सायन्स, अॅनिमल हजबंडरी वगैरे सांगायची गरज नाहीये. ओके, त्यानंतर बघा हॉर्टिकल्चर, त्याला पण बीएससी ऍग्री, बीएससी हॉनर्स जे असेल किंवा ऍग्रिकल्चर, बीएससी हॉर्टी वगैरे सगळेच इलिजिबल आहेत. फॉरेस्ट्रीला तुम्ही इलिजिबल आहात, बीएससी हॉनर्स, नंतर बीएससी ऍग्री वगैरे. नंतर बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये एमटेक करायचं असेल तर तुम्हाला करता येत नाही, लक्षात ठेवा, कारण का त्याला बीटेक डिग्री लागते. येते का आवाज सगळ्यांना? क्लिअर नाही इथपर्यंत? हे बघा, क्लिअर का? क्लिअर झाल्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रत्येकाचे पॉईंट क्लिअर झाल्याशिवाय मी पुढे जात नाही. ओके चला. त्यानंतर बघा, फूड टेक्नॉलॉजीमध्ये जर वाटत असेल तुम्हाला मला सर एमटेक करायचंय तर करता येत नाही, कारण का त्याला बीटेक डिग्री लागते फूड टेकची किंवा फूड सायन्सची. त्यानंतर कम्युनिटी सायन्समध्ये तुम्ही करू शकता. कम्युनिटी म्हणजेच एक होम सायन्स आहे, लक्षात ठेवा, याचं दुसरं नाव आहे होम सायन्स. सायन्समध्ये तुम्ही एमएससी करू शकता, तुम्ही इलिजिबल आहात. नंतर फिशरी सायन्समध्ये सुद्धा तुम्ही इलिजिबल नाही, कारण का त्यासाठी बीएससी फिशरी लागते तिथं. नंतर मॉलिक्युलर बायोलॉजीसाठी तुम्ही इलिजिबल आहात, त्यालाच बायोटेक्नॉलॉजी. आता मॉलिक्युलर बायोलॉजी या वर्षापासून नाव आलं, ते अगोदर फक्त बायोटेक्नॉलॉजी होतं तिथं. बीएससी ऍग्री, बीएससी हॉनर्स सुद्धा तिथं, हॉर्टी सुद्धा इलिजिबल आहे. नंतर ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटसाठी सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात, बीएससी ऍग्री, बीएससी हॉनर्स असेल किंवा बीएससी हॉर्टी. त्यामुळं एवढे तुम्ही सगळ्या स्ट्रीम देऊ शकता. आता पीएचटी येतं, लक्षात ठेवा, शेवटी एक पीएचटी येतं, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, पीएचटी पुढं आहे. तर ह्या पीएचटी साठी कोण कोण इलिजिबल आहात? तर ए टू एच, लक्षात ठेवा, ए टू एच म्हणजे कोण? सुरुवातीपासून पाठीमागच्या स्लाइड मध्ये बघा, ऍग्रिकल्चर असेल, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, इंजिनिअरिंग, ऍग्री, नंतर कम्युनिटी सायन्स, फिशरी, नंतर मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, हे सगळे इलिजिबल आहेत. इलिजिबिलिटी आहेत ते पीएचटी ला इलिजिबल आहेत. पण ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट चे विद्यार्थी जे आहेत किंवा जे सीईटी देतात, त्याची सीईटी पीएचटी ला कन्सिडर होत नाही. समजलं? आलं लक्षात? पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जर तुम्हाला एमएससी करायची असेल
तर A to H मध्ये जर तुम्ही जी सीईटी दिलेली आहे तीच सीईटी इथं कन्सिडर होते. कळालं कोण? एबीएम साठी जे तुम्ही सीईटी देता वेगळी सीईटी असते ती कन्सिडर होत नाही. आलं लक्षात? एबीएम ची सीईटी वेगळी असते. हे A to I पर्यंत जे दिलेले आहेत ना बाळांनो हे पेपर असतात. एवढे स्ट्रीमचे तुम्हाला एमएससी साठी एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात. समजलेलं असेल. पुढे जाऊया. आता बघा एक वेटेज आहे जनरल पर्सेंट तुमच्या डोक्यावरून जाईल शक्यतो थोडंसं अवघड आहे. म्हणजे ऍग्रिकल्चरचा जो पॅटर्न असेल किंवा जे ऍग्रिकल्चर सीईटी असते त्यामध्ये काय काय कन्सिडर केलं जातं. तर ऍग्रिकल्चरचा शक्यतो आपण विचार करूया. मोस्टली ऍग्रिकल्चरची सीईटी तुम्ही देताय. सीईटीचा मेन सब्जेक्ट ऍग्रिकल्चर आहे. त्याला कोणकोणते क्वेश्चन येणार? ऍग्रिकल्चरचे 80 क्वेश्चन म्हणजे 80% हे पर्सेंटमध्ये बघा लक्षात ठेवा. म्हणजे 100%च्या तुलनेत आहे. आलं लक्षात? 100%च्या तुलनेत. मग माझा एक क्वेश्चन असेल तुम्हाला बाळांनो, हे जर 100 1 मिनिट हा. ओके. काय होते आपोआप? एक मिनिट हा. दिसते का सर्वांना? शिवानी दिसते का? पण येते का सांगा? तुम्ही शांत बसताय रे. ओके दिसते ना? हा ठीक आहे. बघा आता 80% मध्ये सांगितलेलं आहे बाळांनो, म्हणजे हे 100च्या तुलनेत आहे. पण आपला पेपर हा 200 होतं. नंतर शेवटी तुम्हाला प्रॉब्लेम येतो. अभ्यास करण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत. 200 मार्काचा पेपर असतो म्हणजे किती क्वेश्चन येतील बाळांनो इथं? 80% म्हटलेलं आहे. क्वेश्चन किती ऍग्रीचे जनरली? तुम्ही बोला. ऍग्रीचे क्वेश्चन किती असतील? अंगण किती असतील? 160 क्वेश्चन ऍग्रीचे असतील. ओके जनरली इथे लिहितो मी शॉर्टमध्ये. 160 क्वेश्चन ऍग्रीचे असतील. याच मध्ये बघा ऍग्रिकल्चरच्या सीईटी पेपरमध्ये हॉर्टीचे 3% म्हणजे आता 3.5% झाले जवळपास 3% आहे ते. तर यामध्ये 6 क्वेश्चन असतात. 6 क्वेश्चन. फॉरेस्ट्रीचे 6 क्वेश्चन. पुढे येणार आहे. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे 7 असतात. बायोटेक्नॉलॉजी 6, फूड टेक्नॉलॉजी 6, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट 6 आणि कम्युनिटी सायन्स म्हणजे याचे 1.5-3 म्हणजेच होम सायन्स ठेवा. तर एवढे क्वेश्चन्स आपल्या ऍग्रिकल्चरच्या सीईटी मध्ये येतात. सेम हॉर्टिकल्चर मध्ये हॉर्टीचे 160, ऍग्रिकल्चर मग इथं काय काय येणार? फक्त ऍग्रिकल्चरची पूर्ण डिग्री, डेअरी सायन्स, नंतर ना फिश पॅथॉलॉजी, हॉर्टिकल्चर एंटोमॉलॉजी सगळे क्वेश्चन येणार इथं ह्या 10 मध्ये. याचे 20 क्वेश्चन आणि फॉरेस्ट्रीचे जवळपास 20 क्वेश्चन लक्षात ठेवा. सेम फॉरेस्ट्रीचे 20 क्वेश्चन, हॉर्टीचे 20 क्वेश्चन आणि जस्ट ऍग्रीचे 20, हॉर्टी 20 आणि फॉरेस्ट्रीचे 160. काय म्हणताय तुम्ही सर हा पॅटर्न फिक्स? हा तृप्ती हा पॅटर्न यांनी दिलेला आहे पण त्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन येतं. आता कालचा हॉर्टीचा जर पेपर बघितला तर यांनी काय दिलेलं आहे? ऍग्रिकल्चरचे 10 क्वेश्चन म्हटलेलं आहे बरोबर. म्हणजे 20 क्वेश्चन 10%, पण जवळपास ऍग्रीचे काल 40 क्वेश्चन आलेले होते आणि इथं फॉरेस्ट्रीचे 10 होते. असं होतं थोडंफार चेंजेस होतात. मायनर चेंजेस असतात ते एवढं जास्त नाही काय. आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगला त्यांचा स्वतःचा पेपर असतो 200 मार्काचा पूर्ण. बायोटेक्नॉलॉजीला बघा सेम ऍग्रीचे 16 क्वेश्चन, हॉर्टीचे 6 क्वेश्चन, फॉरेस्ट्रीचे 6, नंतर बायोटेक्नॉलॉजीचे 160, नंतर 3 कोणाचे ते फूडचे 6 आणि फिशरीजचे 6 असे क्वेश्चन दिलेले असतात. तर एबीएमला बघा एबीएमचं खूप इंटरेस्टिंग पेपर आहे. एबीएमचे स्वतःचे 120 आणि उरलेल्यांचे बाकीचे ऍग्री 10 क्वेश्चन, नंतर हॉर्टी 10 क्वेश्चन, हे 5% म्हणले क्वेश्चन सांगतोय मी. नंतर फॉरेस्ट्री आला आता इथं. फॉरेस्ट्रीचे 5 क्वेश्चन, नंतर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे फॉरेस्ट्रीचे 10 क्वेश्चन, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग 10, बायोटेक्नॉलॉजी 10, फूड सायन्स 10, फिशरी 10 आणि कम्युनिटी सायन्स 10 असे क्वेश्चन विचारले जातात. नंतर फिशरीला पूर्णपणे त्यांचा 100 मार्काचा 200 मार्काचा पेपर असतो 100%. कम्युनिटीचा पण सेम पेपर असतो. आणि पोस्ट हार्वेस्टला बघा कसे विचारले जातात. हॉर्टिकल्चर 30 क्वेश्चन, ऍग्री 30 क्वेश्चन,
आता ॲग्रिकल्चर 1 नंबर आहे 30 क्वेश्चन, हॉर्टिकल्चर 30 क्वेश्चन, नंतर ना हे इथं काय आहे 3 नंबरला फॉरेस्ट आहे तर त्याचे 20 क्वेश्चन, नंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे 15% म्हणजे 30 क्वेश्चन, नंतर आहे बायोटेक्नॉलॉजी त्याचे 20 क्वेश्चन, नंतर काय आहे फूड सायन्स त्याचे 30 क्वेश्चन, ABMचे 20 क्वेश्चन आणि शेवटी फिशरीचे 20 क्वेश्चन. बघा असं विचारलं जातं सर ABMचा सिलेबस कव्हर होईल का? अंगद ABMचा सिलेबस जरी यांनी इथं कसा दिलेला आहे असा पूर्णपणे इथं विखुरलेला दिला आहे तरी ABMचा सिलेबस पूर्णपणे कव्हर होतो. कारण का माहिती आहे का? बघा इरेज करतो मी 1 मिनिट. इथं जो हा 60 दिलेला आहे तुमचं जे इकॉनॉमिक्स आहे त्यामध्ये सर्व कव्हर झालेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्या बाहेर जात नाही ते तुमचं जे डिग्रीचं इकॉनॉमिक्स आहे ते. आणि हा जर तुम्ही पॅटर्न बघितला असेल किंवा हे जे उरलेले क्वेश्चन्स हे तुमच्या मायनर सब्जेक्टमध्ये कव्हर होऊन जातात. जसं की ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर आपण 1 बाय 1 बघतो ना, बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, फॉरेस्ट्री एक सिलेबस तिथे कव्हर होऊन जातात. त्यामुळे इथला सिलेबस कव्हर होतो. त्यामुळे काही गरज नाही वेगळं वाचण्याची. हा पॅटर्न कळाला किंवा हे फॅकल्टी वाईज वेटेज कळालं तुम्हाला, कधी कधी फॉलो होत नाही, मी अगोदरच सांगतोय. पण माहिती असावं आपल्याला की वेटेज धरून जर आपण अभ्यास केला किंवा शक्यतो जर बघितला आपण की कोणता विषय महत्त्वाचा आहे किंवा काय काय करणं गरजेचं आहे, विषय कोणते येतात ते तरी आपल्याला आयडिया येऊन जाते. त्यानंतर बघा आता इनटेक कॅपॅसिटी युनिव्हर्सिटी वाईज किती आहे. जनरली युनिव्हर्सिटी वाईज बघूया आपण. जर तुम्हाला MSc ॲग्री करायची असेल तर MPK राहुरीच्या अंडर 287 येते. आलं लक्षात. हॉर्टिकल्चरच्या जागा 28 आहे. नीट बघून घ्या थोडंसं. त्यानंतर बघा MSc बायोटेक्नॉलॉजीच्या 8 जागा आहेत, MTechच्या 16 जागा आहेत, MBA ॲग्रीच्या 30 जागा आहेत, सगळ्याच पुण्याला आहेत त्या. नंतर PDKB अकोलाच्या अंडर MSc ॲग्री 277, MSc हॉर्टी 37, फॉरेस्ट्रीच्या 14 जागा आहेत त्या. आणि ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी जी असेल MSc त्याच्या 12, नंतर इंजिनिअरिंग MTech 30 आहेत. हे MTech शक्यतो आपल्याला गरज नाही, फक्त माहितीसाठी असू द्या. MBAच्या 30 जागा आहेत. अशा टोटल 400 जागा तिथं आहेत. नंतर परभणी VNMKV परभणीच्या अंडर 250 जागा आहेत त्या MSc ॲग्री. आणि MSc हॉर्टिकल्चर 37, नंतर MTech फूड टेक्नॉलॉजी 15, नंतर MSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी 8, MTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 16 आणि MSc होम सायन्सच्या 12 आहेत त्या. होम सायन्स फक्त परभणीमध्ये आहे आणि MBA ॲग्री 35 आहेत, लक्षात ठेवा. अशा 373 जागा VNMKV परभणीच्या अंडर आहेत. दापोलीमध्ये किती आहेत मग? MSc ॲग्री 63, MSc हॉर्टिकल्चर 32, MSc फॉरेस्ट दापोलीला आहे 7 जागा, नंतर फिशरी 28 जागा आहेत. MTech फूड टेक्नॉलॉजी तिथं नाही आहे. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी 4 आहेत. MTech ॲग्री इंजिनिअरिंग 24 जागा आहेत आणि MSc पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी फक्त दापोलीच्या अंडर आहे 30 जागा आहेत. अशा 188 जागा दापोलीच्या अंडर आहेत. आता टोटल MSc ॲग्रीच्या जागा किती आहेत बघा, 877 जागा आहेत त्या. यामध्ये आपल्याला MSc ॲग्री आहे आणि MSc हॉर्टीच्या 134 जागा, फॉरेस्ट्रीच्या 21, फिशरीच्या 28, नंतर MTech फूड टेक्नॉलॉजी 15, MSc बायोटेक्नॉलॉजी 32, MTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 86 आणि MSc होम सायन्स MBA ॲग्री 95, MSc पोस्ट हार्वेस्ट 30. अशा 1330 जागा आहेत, पण आपण सगळ्या देऊ शकत नाही. यामध्ये कोणकोणत्या देता येत नाहीत आपल्याला बघा. MTech फॉरेस्ट्री देता येते, फिशरी देता येत नाही आपल्याला, MTech फूड टेक्नॉलॉजी देता येत नाही, नंतर ॲग्री इंजिनिअरिंग देता येत नाही. म्हणजे 4 एक देऊ शकत नाही आपण, 5 देऊ शकत नाही, 7 देऊ शकत नाही आणि हां तर आणि MSc होम सायन्स मला वाटतं इलिजिबल आहे आपण मे बी, एक्झॅक्टली हे नाही माहिती, बघावं लागेल. तर एवढ्या जागा आपण देऊ शकत नाही. 28, 32 बघा किती होत आहेत, 28 आणि 32, 60 आणि 86, 8 7 14, 146, 146, 1330 पैकी 146 जागांमध्ये आपल्याला MSc करता येत नाही. समजलं का? एवढं इम्पॉर्टंट होतं. कळालं का? जवळपास एवढ्या जागा आपल्याला आहेत MScला. कळालं अंगद? सर MSc ॲग्रिकल्चरमध्ये 877 सीट्ससाठी अप्रॉक्सिमेटली किती स्टुडंट असतील सांगता येईल का? म्हणजे कसे किती स्टुडंट असतील म्हणजे? क्वेश्चन नाही समजला, नक्की सांगा कसा क्वेश्चन विचारला तुम्ही. किती स्टुडंट म्हणजे एक्झाम देणारे किती असं विचारायचं आहे का बाळा? मग हे असं जर बघितलं तर हे काहीच नाही. मग जर बँकिंगचा विचार केला, बँकिंगच्या जागा किती असतात कोणाला माहित आहे? हां, एक्झाम देणार किती असतील बा? बँकिंगच्या जागा किती असतात सांगा बरं? जनरल किती असतात रे? या वर्षीच्या काहीतरी 400च्या समथिंग आहेत की 600 जागा धरू जनरली. हां बँकिंगच्या, हां
600 जागा अप्रॉक्सी धरू आपण, तर देणारे किती असतात, कोणाला किती माहिती आहे सांगा बरं? ऑल ओव्हर इंडिया असतात तिथं एक्झाम. किती असतील रे? किती असतील? किती असतील देणारे सांगा की? हा 2-3 लाख पेक्षा पण जास्त असतात, जवळपास 4 ते 4.5 लाख फॉर्म असतात एफओला. सांगत नाहीत आपल्याला तेवढे क्लासवाले, कारण का त्यांचा क्लास कोण घेणार, मग अशा खूप साऱ्या गोष्टी असतात इथं. आणि एमसीआरला बघा, बी हॉनेस्ट, काय तिथे घाबरायचं आपल्याला. साधारणतः 10-1 हजार विद्यार्थी असतात. मग हे सोम्या गोम्या पण असतात, 900 तिने फॉर्म भरला म्हणून मी भरणार, असे पण असतात. त्यानं फॉर्म भरला म्हणून मी भरणार. काही रिपीटर असतात, काही कंपनी जॉईन करतात, भरतात वगैरे. तुम्हाला माहिती आहे किती विद्यार्थी तुमचे सिनियर अभ्यास करत होते, किती जणांनी फॉर्म भरला होता. अख्खं कॉलेज फिरायला जायचं म्हणून पण फॉर्म भरतात. असं जर जेन्युइनली विचार केले, लक्षात ठेवा, जेन्युइनली 877 पैकी जेन्युइनली जे स्टडी करतात, माझं ऑब्झर्वेशन आहे, आणि अभ्यास करतात, असे विद्यार्थी जर पाहिले तर किती असतील, कोणाला माहिती आहे का? करा बरं गेस. गेस करा बरं, किती असतील? 877 मध्ये जेन्युइनली अभ्यास करणारे किती असतील? अरे दादा 10% असं म्हणू नका, हे 10,000 मधले 10% म्हटलं तर खूपच कमी येतात. एक 5,000 तरी असतील कमीत कमी. नाही असं नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला लिहून देतो. महाराष्ट्रामध्ये 3,000, करेक्ट आहे बघा, कुणी गेस केले? 30%. 3,000 विद्यार्थी प्रॉपर स्टडी करतात. प्रॉपर म्हणजे काही जण मग ते सिरीज वगैरे जॉईन करतात, वाट एव्हर मे बी, त्यांचा तो चॉईस आहे. तर असे विद्यार्थी असतात, करायचे म्हणून वगैरे करणारे असतात. एक 500-2,500 विद्यार्थी चांगली तयारी करतात, आणि तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन असतं, लक्षात ठेवा. आलं लक्षात? एवढंच कॉम्पिटिशन आहे. म्हणून मग काय आता रात्री झोपायचं नाही निवांत, नाहीतर सरनं सांगितलं निवांत कॉम्पिटिशन काय खूपच कमी झालंय, काय ताण घ्यायचं नाही. पण बघा, एका जागेला 3 विद्यार्थी आहेत जवळपास. कळालं? प्रतीक, समजलं का? तुझा प्रश्न क्लिअर झाला का? आणि अजून एक गोष्ट सांगताय का? आता एक याच्यामध्ये एक गँग असते सिनियर तुमचे, ज्यांचा नंबर लागलेलाच नाहीये, ते तुम्हाला काय सांगणार? एमएससी करून काय झालंय किंवा काय करणार आहेस? एमएससी करून एक्झाम किती देता येतात किंवा एमसीआरचा, मी म्हणत नाही एमएससीच करा तुम्ही, एमसीआरचा अभ्यास करून किती एक्झाम देता येतात तुम्हाला आयडिया आली असेल. सिनियर काय करतात तुम्हाला एक जनरली सांगतो, ते स्वतः अभ्यास करत नाहीत, त्यांचा नंबर लागलेला नसतो, मग तुम्हाला ते शानपण सांगतात हे काय एमएस करून कोणाच काय झालंय किंवा काय, अरे स्वतःचा नंबर नाही लागला. असे खूप सारे आहेत, लक्षात ठेवा. मग ते आमच्याही काळात होते, तुमच्याही काळात आहे. आणि मोस्टली जर बघितलं, आता इथे ऍडमिशन जर विचार केला, किंवा जर इथे विद्यार्थी किती प्रेझेंट आहेत, त्यामध्ये सगळ्या मुलीच आहेत. आणि मुलींना इथं जास्त चान्स आहे, लक्षात ठेवा. त्यांचं रिझर्वेशन आहे, ते एका दिवशी नंतर सांगतो तुम्हाला. सगळ्यात जास्त चान्स मुलींचा आहे इथं. म्हणून जर राहुरीमध्ये बघितलं, एमएससी करणाऱ्या मुलींची संख्या किती असेल रे 100% मध्ये? सांगा बरं जनरली. बाकी कोणी तर सांगा, प्रत्येक मलाच लोड देताय सर तुम्ही. सांगा बाकीचे किती असेल पर्सेंट, म्हणजे अंदाज जनरली, जनरल नॉलेज असावं आपल्याला. 100% मध्ये एमएससी ऍग्री करणाऱ्या मुली राहुरीत किती असतील, किती टक्के असतील? हा, एवढं पण नाही रे, 65% मुले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे विचार करा, हे 35% आहेत, हे नमुने 35% आहेत. म्हणजे बाकीच्यांचं काय करायचं सांगा मग? हे असे आहेत, स्वतःचा नंबर नाही लागत, मग बाकीच्यांना सांगणार काय उपयोग आहे हे ते. त्यामुळे तुम्हाला सांगतो, येत्या काळात विद्यापीठ भरती वगैरे काहीतरी येतं, त्यामुळे ऍग्रीचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. 40% नाही प्रतीक, 65% आहेत, लक्षात ठेवा. मग असं होतं बघा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बी फ्रँकली, की मग यामध्ये आपण ऍग्रिकल्चरला ऍडमिशन घेतो, नंतर मग शेतीला आपणच मागं लेखतो, ते नंतर आपण एका लेक्चरमध्ये बघूया. आता बघा, एमपीके राहुरीमध्ये हे सांगायची गरज आहे का तुम्हाला, एग्रोनॉमीला किती हे आहेत, तर तुमचं तुम्ही बघून घेणार? सांगा बरं. हे मी तुम्हाला जनरल सीट सांगितले, हे डिपार्टमेंट वाईज सांगायची गरज आहे का? कदम, कुणाल, साक्षी, प्रतीक, अंगद, हे सांगायची गरज आहे का डिपार्टमेंट वाईज? काय घेणार तुम्ही वाचून? हे डिपार्टमेंट वाईज असतं. काय करू? तुम्हीच म्हणाल सर बोर मारतायत, त्याच्यामुळे म्हणतो मी, वाचणार का? गरज नाही एवढी, शक्यतो वाचून घ्या तुम्ही, काय अवघड नाही याच्यामध्ये. नाहीतर हे तेच परत परत काय सांगायचं, जागा वाढणार नाहीत. 873 जागा आहेत, दिसल्या का इथं? हे बघा. घ्या वाचून घ्या, वाचून घ्या, पण मी उद्या विचारणार आहे ना. फेकाफेक करायचं नाही काय. जनरली बघा, आता यामध्ये 134 एमएससी ऍग्रिकल्चर पण आहेत, फ्रूट सायन्स वगैरे, व्हेजिटेबल सायन्स वगैरे, ह्या पीडीकेवीच्या अंडर आहेत. त्या 874 मध्ये फक्त एमएससी ऍग्री होतं बरं का. प्रतीक किंवा अंगद बघा तुम्ही, एमएससी हॉर्टी 134 वेगळा आहे अजून. इथे एक तुम्हाला चान्स आहे, एमएससी ऍग्री आणि हॉर्टी. तुम्ही जरी डिग्री नसेल हॉर्टी तुमची, तरी तुम्ही बघितलं
पहिल्या 10 मध्ये जर पाहिलं MSc ॲग्री करणारे विद्यार्थी जास्त असतात. सॉरी BSc ॲग्री. BSc ॲग्री मधले विद्यार्थी सगळे असतात ते. MSc हॉर्टिवाले खूप खाली असतात. कारण का? मायनरचे क्वेश्चन अलीकडे जास्त विचारतात. म्हणून हे 134 तुम्हाला इथं प्लस आहेत. 873 प्लस 134. ओके. आहेत ना सफिशियंट? किती झाले? 4 आणि 3 7, 3 आणि 3 6 आणि 9 967 एकाच 3. ठीक आहे, सफिशियंट आहे. मग ही एमटेक फूड टेक्नॉलॉजी बघा, आपल्याला काही गरज नाही, 15 जागा आहेत त्याच्या. MSc फिशरी सायन्स बी आपल्याला नाहीये. एक जनरली 28 जागा आहेत. तो माहिती असावी यासाठी सगळं मी एवढं ॲडिशन केलेलं आहे. MSc फॉरेस्ट्रीच्या 21 जागा आहेत, ते आपल्याला करता येते. पण शक्यतो याच्या नदी लागायच नाही. आपण मी नंतर सांगेल तुम्हाला कशामध्ये काय काय फायदा आहे. नंतर ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी 32 जागा आहेत. जर कोणाला रिसर्च वगैरे करायचं असेल तर चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे ही. त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 86 जागा आहेत, पण आपल्याला गरज नाही याची. नंतर होम सायन्सच्या 12 जागा आहेत. आता MBA ॲग्री बघा 95 जागा आहेत, लक्षात ठेवा इथं. नंतर ना यामध्ये काय MSc पोस्ट हार्वेस्ट जे आहे ना, ते आता 2 ठिकाणी आहे. BSK किंवा दापोली आणि रोहा त्या ठिकाणी आहे त्या. म्हणजे 18 जागा कॅप राऊंड आहे त्या. आणि इथं बघा 12 जागा स्पॉटलाइट ह्याने ठेवले त्याने, काय म्हणतो आपण याला, मॅनेजमेंटच्या 12, अशा 30 जागा आहेत त्या. प्लस अजून काही जागा याला पण वाढलेत बघा. कुठं? बारामतीला, माहित आहे ना. पण ते सगळे तुम्हाला परवडणाऱ्या गोष्टी नाही त्या, कारण त्याची फी वगैरे जास्त आहे त्या. हां, काही गरज नाही आपल्याला. ABM आणि MBA, हां, हे गव्हर्नमेंटचे ABM आणि MBA ॲग्री हे दोन्ही सेमच आहे. हे बघा ना खाली ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट म्हणते, दोन्ही सेमच आहे तिला. पण याच्यामध्ये मजा नाही. करायचं असेल तर प्रायव्हेटमधून MBA करायचं. MCRच्या अंडर MBA करून काही उपयोग नाही, घरी बसावं लागेल. काही म्हणजे काहीच उपयोग नाही. एक MSc केली चांगली, नॉलेज किंवा बाकी साऱ्या गोष्टी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह करू शकता, बट MBA ॲग्री करून काही उपयोग नाही. या जागा नसल्यातच गृहीत धरा. जर एखादं कॉलेज असेल की बाबा अभ्यास करू देते, जसं की आता पुणेमध्ये तुम्हाला चान्स आहे किंवा नागपूरमध्ये, पण लातूरला काही मजा नाही, लक्षात ठेवा. आता रिझर्वेशन मध्ये बघा जनरली, जसं आपण SCBC वगैरे बघितलं, आता 10% वगैरे काय आलं ना, तसं असते. SC ला 13% असतं, ST ला 7% असतं. नंतर ना ह्यामध्ये विजे ए जे आहे, विमुक्त जाती ए म्हणतो, त्याला 3%. नंतर ना हे NTB एक आहे बघा, त्यांना 2.5%. नंतर NTC 3.5%. माहितीसाठी असू द्या, हे लई किचकट गोष्ट आहे. NTD 2%, OBC ला 19% आहे, EWS ला 10%. असं टोटल 60% रिझर्वेशन आहे. प्लस आता 10% SCBC दिलेलं आहे, हे गेलेलं आहे 70 वरती, अजून एक 2% काहीतरी, असं 72% रिझर्वेशन झालेलं आहे. आलं लक्षात. म्हणजे चिल्ड्रन फ्रीडम फायटर असेल कोणी, त्यांचे जर चिल्ड्रन्स असताल तुम्ही, तर तुम्हाला 2% आरक्षण इथे दिलेलं जातं. नंतर हँडिकॅप्ड वगैरे असेल तर 5% आहे. डिफेन्स जर असेल कोणी, एक सर्व्हिसमॅन म्हणजे तुमचे पप्पा जर ॲडमिट असतील तर वेल अँड गुड, 2% आरक्षण असतं. PAP बघा, याची जनता वाढते बरं का, 4%. नसेल तरी कोणी डॉक्युमेंट काढून घेते, काढून भेटत असेल तर काढा सिरियसली. 4% रिझर्वेशन, राईट राहुरी भेटतं मग. नंतर AG ॲग्रिकल्चरला 6% असते, पण हे सगळ्यांकडेच असते, एवढा इफेक्ट होत नाही. नंतर फिमेल कॅन्डिडेटला 30%. समजलं का, राहुरीतले जे काही कॅन्डिडेट आहेत किंवा मुलींची संख्या जी असेल किंवा मुलींचा नंबर कमी मार्क असेल तर लागतो, कारण का 30% त्यांना रिझर्वेशन आहे सेपरेट. हे 30, आता मुलींचं सांगतो मला, हे 30 मध्ये पण येतात बरं का, 30% मध्ये पण MSc करतात. प्लस राहिलेलं 70% आहे ना, ते पण मुलींनीच भरले आता, म्हणजे यातले जवळपास 40%. म्हणजे किती झाले, यातले 35%, म्हणजे निम्म मुली आहेत इथं. म्हणजे किती झालं, आलं का लक्षात. मग 65% कुठून आले होते, समजले का. इकडं निम्म्या मुली आहेत, म्हणजे 35, 70 पैकी 35 मुली आणि हे 30, झालं का 65. समजलं. मुलींनी MSc करण्याचं प्रमाण का वाढलं किंवा हे जर बघितलं आपण तर इथे आहे, त्याच्यामुळे वाढलं ते. म्हणून चान्स आहे मुलींना, कोणी काही म्हणू द्या, इथे चान्स आहे तुमचा, ह्याचा पूर्णपणे फायदा करून घ्या तुम्ही. 65% बघा, 30% तर जनरल आहेच तुम्हाला, तिथे भेटूनच जातं. ह्या 70 मध्ये का सोडायचं, 70 मध्ये पण 35% आहे ना, मग ते पण सोडायचं नाही, कारण हे ओपन आहे ना, हे याच्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता. तसं 70च्या 70 घेतलं तर हरकत नाही, पण ऍटलीस्ट 35 तरी तिथं कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे, म्हणजे 65% आपण ठेवलं पाहिजे. बघा आता, कॅन्डिडेट अँड देअर पेरेंट्स हॅव नॉट रिसाइड इन स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲटलीस्ट 3 years ड्युरिंग द पिरियड ऑफ 10 years इमिडिएटली वगैरे जे आहे ना, अदर्स काही गरज नाही, ते 2% आहे त्याचं. आणि ऑर्फन चिल्ड्रन 1%, असं कोणी नसणार शक्यता. बघा अशा गोष्टी आहेत, आणि एवढं रिझर्वेशन असतं. हे रिझर्वेशन तर सगळ्यांनाच असतं, हे माहिती आहे रिझर्वेशन. आता जनरल रिझर्वेशन एक अजून एक येतं बा, कोणाचं NCC B किंवा C सर्टिफिकेट असेल त्यांना 0.12 वाढतात. आता 12 कुठं वाढतात बघा, 8.7. आलं लक्षात. हे कुठून आणलं मी, हे कुठून आणलं कळलं का, आउट ऑफ 10.
हे समजलं का कुठून आणलं बाळांनो? मग आपण एवढं आणलेलं होतं, समजलं का? हे 8.7 कळलं का कुणाल, प्रतीक? समजलं का हे 8.7 कुठून आणलं आपण? समजलं ना? हा, आता हे 8.7. मग यामध्ये बघा प्लस 0.12 वाढतात. 0.12 म्हणजे काय होणार? 8.12 म्हणजे किती होतील? इथं 82 होतील ना, बरोबर का? इज इट करेक्ट? झाले का 82? बरोबर का कुणाल, शिवानी? बरोबर ना? हा. मग बघा, हे तुम्हाला वाटत असेल एवढे काय फरक करतात? अरे बाळांनो, हे कमीत कमी एवढं जरी तुमच्याकडे रिझर्वेशन असेल तरी 30 ते 40 विद्यार्थी पाठीमागे जातात तुमच्या. लक्षात ठेवा, कारण सेम मार्क असणारे विद्यार्थी खूप असतात. 8.82 म्हणजे 88.2 होत आहे, ते 87 पॉईंट होतं तर 88.2 1 पॉईंट म्हणजे 100% मध्ये बघा जवळपास 1.2 वाढतात ते 100ला. 0.12 हे 10% 10 स्केलमध्ये वाढतात. सेम एनएसएस असेल, आहे ना एनएसएस सगळ्यांचं? नसेल तर काहीतरी जुगाड करा बाबा आणि कॉलेजवाल्यांकडून घ्या एनएसएस काढून कसं पण, कारण एनएसएस पाहिजे. एनएसएस शिवाय तुम्हाला सांगतो, कारण याची किंमत तुम्हाला शेवटी कळते जेव्हा तुम्हाला एमएसएला मार्क येतात, एमएसएला ऍडमिशन घ्यायचं असतं तेव्हा एनएसएस नसतं, मग तेव्हा प्रॉब्लेम येतो. आहे ना सगळ्यांकडं? अरे दादांनो येस म्हणत चला. आहे का? इंटरॅक्टिव्ह सेशन असू द्या. नसेल तर बाळांनो काहीतरी करा बाबा. हा, नो बघा, मनश्री कदम तुमच्याकडे नाही, अंगद नाही, बघा काहीतरी करा. सरांना काहीतरी सांगा, कोणाचं एखादं नाव ओढवा ज्याला गरज नाही त्याचं. होऊ शकतं. प्रायव्हेट कॉलेजला काय काय होतं माहिती आहे मला, त्याच्यामुळे बघा एनएसएसचं काहीतरी करा होतो. नंतर सर्टिफिकेट ऑफ डिबेट, एसे, एलोकेशन ऑफ कॉम्पिटिशन. जर नसेल तर मग इथं कुठेतरी काहीतरी करा तुम्ही. 0.12 जस्ट तुम्ही काय करायचं माहिती आहे बाळांनो, इथं कॉम्पिटिशन मध्ये जस्ट पार्टिसिपेट व्हायचं आहे. कोणाकडे नाहीये? मनश्री कदम किंवा अंगद. हे बघा, सर्टिफिकेट ऑफ डिबेट, एसे, एलोकेशन कॉम्पिटिशन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवल, इथं जस्ट तुम्ही भाग घ्यायचा आहे. बघा कुठं चान्स भेटतो का तुम्हाला भाग घ्यायला, तरी तुम्हाला 0.12 वाढून जातात. मग तुम्ही म्हणाल हे 0.12 लय वाढतात माझे. असं नाही बाळांनो, हे 0.25 पेक्षा जास्त वाढत नाही. आलं लक्षात? 0.24 तसे, त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही. नाहीतर तुम्ही असं करून जाईल 10%च्या वर, मग ते बीएस ऍग्रीला ऍडमिशन घेताना 120% बघितलंय का, तसं होईल ते. नंतर स्पोर्ट बघा, स्पोर्ट मध्ये मग काही क्रायटेरिया दिले, फर्स्ट, सेकंड, थर्ड, पार्टिसिपेट जर तुम्ही केलं असेल इंटरनॅशनल स्पोर्ट कॉम्पिटिशन किंवा बाकी साऱ्या गोष्टी, तिथं बघा 0.10 वगैरे आहे असं दिलेलं स्केल वगैरे. जर फर्स्ट असेल तर 0.25, सेकंड असेल 0.20, थर्ड 0.15. म्हणून काही विद्यार्थी असतात बघा, क्रीडा महोत्सवला टुर्नामेंट भाग घेतात, फायनलला गेले 0.10, मग त्यांचे मार्क वाढतात बघा. ते कारण हे ते. सर्टिफिकेट फक्त ग्रॅज्युएशन लेवलला केलं जातं ना सर? मे बी मला वाटतं सर्टिफिकेट 12वीचं पण चालतं वाटतं. बघा सर, चेक करायला पाहिजे, मी चेक करून सांगतो. सर्टिफिकेट आणि एनएसएस दोन्ही असेल तर दोन्ही ऍड होतात का सर? हो, पण 0.24च्या वर वाढत नाहीत. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त तेवढेच, त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाहीत. आलं लक्षात? म्हणजे 0.25, 0.25 का म्हटलं बघा ना, अभ्यास जर केला 0.12, 24 होतात ना. हा, जर मी इथलं एखादा 0.2 वगैरे असल्यामुळे 0.25च्या पेक्षा जास्त वाढू शकत नाही. समजलं? कळलं का? ओके, हे समजून घ्या. कारण हे काय होतं माहिती का, शेवटी आता बघा, हे लास्ट इयरच्या पोरांनी एक्झाम दिली, त्यांना अजून सुद्धा हे माहित नाही. त्यामुळे हे समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. कारण एमएससी करताय तर त्याच्या रिलेटेड आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कळालं का? सगळ्यांनी एकदा हेच टाका बरं. पळून जाऊ नका रे, पळून जायची घाण सवय तुम्हाला पण लागली वाटतं. काय कुठं जात असता रे, थोडं बसायला शिका एका जागेला. मान्य आहे आता झालं, कॉलेज वगैरे आहे, ठीक आहे. सर, स्पोर्टचं सर्टिफिकेटची डिग्रीच्या 4 इयर पैकी कोणत्याही इयरचं असेल त्याचा, हा चालतं, काय विषय नाही. पण ते कॉलेजमधलं नाही चालत बरं का, हे स्पोर्ट ते इंटरनॅशनल, सॉरी, नॅशनल लेवलचं वगैरे चालतं. स्टेट, नॅशनलला काहीतरी क्रीडा महोत्सव वगैरे तुम्ही पार्टिसिपेट खेळलं वगैरे पाहिजे. इथं दिलेत बघा मार्क, डिटेलमध्ये दिले तुम्हाला, बघू शकता इथं. नाहीतर गावातलं कुठं खेळाय जिल्ह्याला नाही, तसलं नाही चालत. युनिव्हर्सिटीचं मे बी नाही चालत वाटतं. अश्वमेध किंवा क्रीडा महोत्सव वगैरे चालतं बघा इथं, पार्टिसिपेट जरी असेल त्याच्यामध्ये आहे ना, व्हीसीची तर ऍटलीस्ट साईन लागते, होनरेबल चान्सलर. अश्वमेधचं चालतंय. अदर युनिव्हर्सिटीमध्ये असतं ते, चालतंय. त्यानंतर बघा, ऍग्रिकल्चर स्ट्रीम डिटेल सिलेबस. आता सिलेबस बघूया, बघायचा का? 80% + 20% असे वेटेज आहे.
बघायचं का? इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर बघूया आपण. अरे दादांनो, बघायचं का? ओके चला. त्यानंतर बघा आता ॲग्रोनॉमी माझा सब्जेक्ट. ॲग्रोनॉमी मध्ये बघा, तर तसे आमचे सगळेच आवडते, पण ॲग्रोनॉमी मदर ब्रँच आहे. इथं 25% वेटेज आहे. आता ही 80% सिलेबस मध्ये आहे आणि 20% पुढे बघणार आपण, म्हणजे साधारणतः 25 क्वेश्चन यामधून येतात. किती? 25 क्वेश्चन. जीपीबीचे 24 क्वेश्चन, हे पण जनरल आहे का, इथं पण व्हॅरी होऊ शकतं. पण हॉर्टिकल्चर 21 क्वेश्चन, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमी म्हणतो आपण 16 क्वेश्चन, एंटोमॉलॉजीचे बघा 11 क्वेश्चन, माउथ पार्ट वगैरे ते, प्लांट पॅथॉलॉजी 18 क्वेश्चन, इंजिनिअरिंग 8 क्वेश्चन, सॉइल सायन्सचे 14 क्वेश्चन, सॉइल सायन्स, नंतर एक्सटेन्शन 13 क्वेश्चन, आणि AHDS जे आहे ते 8 क्वेश्चन, आणि फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे 2 क्वेश्चन. तर असं तुम्हाला विचारलं जातं. आलं लक्षात? मग ही किती क्वेश्चन झाले सांगा बरं, किती झाले असतील अंदाज? 110, 20, 30, 40, 50, 60 किती झाले? 160 झाले असतील ना? 160 झाले. तर असे क्वेश्चन विचारले जातात. आता यामध्ये काही एक्सप्लेनेशन द्यायला नाही म्हणून मी वरून घेते बरं का. आता बघा ॲग्रोनॉमीमध्ये काय काय शिकायचं मग आपल्याला? फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी फर्स्ट अँड सेकंड, नंतर ॲग्रोमेट्रोलॉजी, क्लायमेट चेंज, नंतर क्रॉप प्रोडक्शन खरीप आणि रब्बी दोघं पण, नंतर फार्मिंग सिस्टीम, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रिन्सिपल्स काय आहे ते, कोर्सचे नाव आहे ते, नंतर रेनफेड ॲग्रिकल्चर, वॉटरशेड मॅनेजमेंट आणि जिओ इन्फॉर्मॅटिक्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी. तर हे इम्पॉर्टंट आहेत. हे किती मार्काला आहे? 25 क्वेश्चन, 16% वेटेज आहे त्याचा. आता एक पर्सेंट वेटेज बघा, मला जर शंका येते बरं का, पण 80% मधला आहे त्याच्यामुळे ते होतं तसं. नंतर फंडामेंटल्स ऑफ जेनेटिक्स क्वेश्चन लक्षात ठेवा, बॉटनीमध्ये किंवा जीपीबी म्हणतो आपण. आता ॲग्रिकल्चर बॉटनी नाव नवीन चेंज झाले, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग झालेलं आहे. फंडामेंटल्स ऑफ जेनेटिक्स, क्रॉप फिजिओलॉजी, प्लांट ब्रीडिंग फंडामेंटल्स, सीड टेक्नॉलॉजी, क्रॉप इम्प्रुव्हमेंट खरीप आणि रब्बी, नंतर IPR आणि खरीप आणि रब्बी क्रॉप. तर एवढं तुम्हाला सगळं इम्पॉर्टंट आहे. IPRचं ते इतकं भारी आहे, 1 पेज नोट्स आहे आपल्याकडे डायरेक्ट, त्याच्यामधले क्वेश्चन येऊन जातात. अभ्यासाची काळजी करू नका, एकदम शॉर्ट आहे, खूप शॉर्ट मटेरियल आहे. त्याच्यानंतर बघा एंटोमॉलॉजी. एंटोमॉलॉजीमध्ये फंडामेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी 11 क्वेश्चन येणार, इन्सेक्ट इकॉलॉजी IPM, नंतर हॉर्टिकल्चर क्रॉपचे पेस्ट, स्टोर ग्रेन पेस्ट, नंतर पेस्ट ऑफ क्रॉप्स, ॲग्रोनॉमिकल क्रॉप आणि बेनिफिशियल इन्सेक्ट. एकदम 5 आहेत, कोर्स एकदम सोपा आहे. नंतर हॉर्टिकल्चर. आता हॉर्टिकल्चरचे बघा, फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ व्हेजिटेबल्स, स्पाइसेस, फ्रूट क्रॉप प्लांटेशन, ऑर्नामेंटल, नंतर ना लँडस्केपिंग, नंतर ना पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, व्हॅल्यू एडिशन आणि फ्रूट क्रॉप आणि व्हेजिटेबल्स याच्यामध्ये केलं जातं. तर याचे किती येतात? 21 क्वेश्चन्स प्लस 20 मध्ये 7 आहेत, म्हणजे असे 28 क्वेश्चन्स विचारले जातात. मग यासाठी काय करायचं? एकमेव एक बुक आहे. कोणाला माहिती आहे कुठलं बुक वापरतात? सॉरी, हॉर्टिकल्चरला कोणतं बुक वापरतात? नाव सांगितलं मी, इन्स्टंट हॉर्टिकल्चर. ऐकलं तर असेल नाव. इन्स्टंट हॉर्टिकल्चर. ओके, तुमच्याकडून मी पाठ करून घेणार, याची जबाबदारी माझी. ओके, लक्षात ठेवा. मला एक प्रॉमिस करा बाळा, तुम्ही लेक्चर तर करणार का रे रेग्युलर? करणार का लेक्चर पण? बघा, ज्या दिवशी लेक्चर नसेल, ज्या दिवशी काहीतरी नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम असेल किंवा पाऊस वगैरे, आता इथून बघणार, नंतर लाईट वगैरे जाणार, अशा गोष्टी ज्या वेळेला होतील त्यावेळेला मी तुम्हाला ग्रुपला मेसेज करेन. मग लेक्चर कुठून बघणार? ते कुठून बघणार सांगा? ड्रीम ॲग्री अकॅडमी ऍप डाउनलोड केले का? त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज लेक्चर्स दिलेत का तुम्हाला? सब्जेक्ट वाईज लेक्चर 1, 2, 3, 4 दिलेत ना? ओके, ते लेक्चर बघायचे. ते आता बघू नका, मी तुम्हाला सांगेल कोणते सिक्वेन्स वाईज बघायचे, कारण मग आता बघितलं त्याला किंमत नाही राहत. मी जेव्हा सब्जेक्ट असेल, ज्या दिवशी लेक्चर होत नाही त्याच दिवशी ते लेक्चर बघायचं. कळलं का? इन्स्टंट हॉर्टिकल्चर मी पूर्णपणे तुमच्याकडून पाठ करून घेणार, याची जबाबदारी मी देतो, लक्षात ठेवा. 14 लेक्चर घेणार, 14 लेक्चरमध्ये इन्स्टंट हॉर्टिकल्चर पूर्णपणे पाठ होणार. ओके, पण मग त्याला रिव्हिजन द्यावं लागते. महिनाभर मध्ये गॅप पडला की मग परत प्रॉब्लेम येतो. नंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे, फायनान्स अँड कॉर्पोरेशन, मार्केटिंग, ट्रेड अँड प्राइसेस, मॅनेजमेंट, प्रोडक्शन अँड रिसोर्स इकॉनॉमिक्स, ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स. जवळपास 16 ते 17 क्वेश्चन्स येतात, 9% वेटेज दिलेलं आहे याचे. हे पण तुम्हाला मी पाठच करून घेणार, सुबा रेड्डीच्या सोर्समधून आपण लेक्चर घेणार.
एक्सटेन्शन बघा, रुरल सोशोलॉजी अँड एज्युकेशन सायकोलॉजी, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन, स्किल अँड पर्सनल डेव्हलपमेंट, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, असे काही कोर्सेस आहेत. 13 क्वेश्चन्स येणार. तर हे बघा, हे पण तुम्हाला मी एक पीपीटी आहे, सगळं मटेरियल बऱ्यापैकी ग्रुपला ॲपला ऍड केलेलं आहे. बघितले कोणी? मला सांगा, ॲपवरचं मटेरियल असा कोण विद्यार्थी आहे का ज्यानं सगळं उडून बघितलंय सब्जेक्ट वाईज? नुसतं पाहिलंय तरी आहे का कोणी? बघितलंय का? जस्ट काहीतरी वाटतं का वेगळं? तुमचं पुस्तक किंवा जे आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं वाटलंय का? ट्रिकचं तरी नादच करू नका. ट्रिकला तर विषयच नाही. ट्रिक तर असे देणार की तुम्ही शेवट म्हणणार सर बस ट्रिक. हा, तर बघा ऍटलिस्ट एकदा आहे ना, आज एक तेवढं तुम्हाला हे असेल. व्हिडिओ लेक्चर बघू नका, कारण त्याचे व्ह्यूज संपून जातील तुमचे किंवा काहीतरी प्रॉब्लेम येईल. काय बघायचं, जस्ट पीडीएफ वगैरे जस्ट ॲपवरती जायचं, सब्जेक्ट वाईज व्ह्यू करायचा. आज तेवढं तुम्हाला एक असाइनमेंट. नंतर बघा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, यामध्ये सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, SWC म्हणतो आपण, फार्म पॉवर मशिनरी, रिन्युएबल एनर्जी, ग्रीन टेक्नॉलॉजी, प्रोटेक्टेड कल्टिवेशन, 4च कोर्स आहेत. त्याचे 14 क्वेश्चन्स, म्हणजे 80% मध्ये 8 आणि 20% मध्ये 6 क्वेश्चन. लक्षात असू द्या. इकॉनचे बी तसेच आहेत बरं का. इकॉनचे पण आपण पाठीमागच्या पानावर जर बघितलं, एबीएम त्याच्यामध्ये दिला होता का? एक मिनिट. एबीएम, हा, यामध्ये एबीएम दिलेलं नाही, त्यामुळे नाही, एबीएमचं सेपरेट आहे पुढं. नंतर पॅथॉलॉजी बघा, मायक्रोबायोलॉजी इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्टरी. नंतर प्लांट पॅथॉलॉजी फंडामेंटल्स, डिसीज त्याला आपण आयडीएम म्हणतो, त्याचे प्रिन्सिपल्स, फील्ड क्रॉपचे डिसीज, ॲग्रोनॉमिकल क्रॉप आणि हॉर्टिकल्चर क्रॉप, असे 18 क्वेश्चन्स विचारले जातात. एकदम सोपा आहे, त्याची पण काळजी करू नका, त्याची शॉर्ट नोट आहे. नंतर सॉइल सायन्स, फंडामेंटल्स ऑफ सॉइल सायन्स, याच्यासाठी आपण व्ही.डी. पाटील आणि सी.व्ही. माळे यांचं बुक आहे. कोणाला माहिती आहे का व्ही.डी. पाटील आणि सी.व्ही. माळे? ते बुक पूर्ण रिव्हिजन घेतो, लक्षात ठेवा. पूर्ण बुक जे दिलेलं आहे त्यामध्ये टीचिंग केलं जातं, त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. पाठिंबाच्या लेक्चरमध्ये पण घेतलेलंच आपण 14 क्वेश्चन्स. मॅन्युअर ऑफ फर्टिलायझर, नंतर फंडामेंटल्स ऑफ बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी. बायोकेमिस्ट्री एकदम शॉर्टमध्ये घेतात, येत नाही जास्त त्याचं, आणि बायोटेक्नॉलॉजी तर बॉटनीमध्ये कव्हर होतात. असं सॉइल सायन्समध्ये काही सब्जेक्ट येऊन गेलेत. आता लाईफस्टॉक प्रोडक्शन, लाईफस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये 8च क्वेश्चन विचारले जातात. लाईफस्टॉक ब्रीडिंग, न्यूट्रिशन, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, सी पोल्ट्री आणि पोल्ट्री, तर एवढे इम्पॉर्टंट आहे. नंतर फूड सायन्सचे 2 क्वेश्चन्स, याचं काय वेगळं शिकवलं जात नाही, याची डायरेक्ट एमसीक्यू डिस्कशन घेतलं जातं फूड सायन्स. कारण बऱ्यापैकी बघा, हे फूड सायन्स कुठं कव्हर होतं, तुमचं बायोकेमिस्ट्री असेल, कार्बोहायड्रेट वगैरे तिथे कव्हर होतं, आणि न्यूट्रिशन वगैरे ते ॲनिमलमध्ये थोडंफार कव्हर होतं. आणि आता 20% सिलेबस बघा, 20% सिलेबस, हा जो 20% सिलेबस आहे याच्यामध्ये काय काय असतं. हॉर्टिकल्चर वरती बघितले कव्हर झालेला आहे. फॉरेस्ट्री 6 क्वेश्चन, याची एक शॉर्ट नोट आहे, लक्षात ठेवा, शॉर्ट, एकदम शॉर्ट नोट आहे. आणि काही वन लाईनर पण आता आपण बनवले, त्याच्या बाहेरचा क्वेश्चन नाही. काल हॉर्टीचा पेपर झाला, त्यामध्ये सगळे वन लाईनर आलेले होते. नंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्याला पण 7 क्वेश्चन तिकडे जे होते तेच. बायोटेक्नॉलॉजी, याची पण एक शॉर्ट वन लाईनर बनवले. तुम्हाला नो डाऊट शिकवणार सगळं, बट तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतोय, त्याच्यामधलंच येऊन जातं. नंतर फूड सायन्स, याचे पण वन लाईनर्स आहेत. आणि कम्युनिटी सायन्स म्हणजेच होम सायन्स, आणि एबीएम 6 क्वेश्चन्स. अशा पद्धतीनं हा सिलेबस आहे. ओके, कोणाला काय अडचण, कोणाला काय अडचण आहे का? यामध्ये कोणाला काय अडचण होती का, आहे असं काय का? बोलत चला रे, काही घाबरू नका तुम्ही. तुम्हाला वाटत असेल की बाबा सर PhD ला आहेत, कसं विचारू, काय नाही, बिंदास विचारा. तुमच्या मधलाच मी एक आहे असं समजून विचारा, काही ताण घ्यायचा नाही, बिंदास विचारायचं. बी फ्रँक. बघा, थोडं नेटवर्क इश्यू येतो बघा, मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करतोय, थोडा नेटवर्क इश्यू येतो. कधी येतो? पाऊस वगैरे असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोच, आणि विद्यापीठामध्ये असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो. तेवढं तुम्हाला मॅनेज करावं लागेल. जमेल ना मॅनेज करायला? जमेल का सर? नोट्सची प्रिंट काढता येईल का? अंगद, नोट्स एवढ्या मोठ्या नाहीत रे बाळा, प्रिंट काढणे एवढ्या, एकदम छोटे छोटे आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काय होतं माहितीये का, नोट्सची प्रिंट का देत नाही आपण? प्रिंट दिली ना, प्रॉब्लेम काय येतो, मग ते पुढल्या वर्षी सगळ्या गावात होते रे, मग तुमचं कॉम्पिटिशन तुम्हीच वाढवून ठेवताय. येते का लक्षात तुमच्या? तुम्ही क्लास लावलेला आहे, एखाद्याला मी समज तुला नोट्स दिली प्रिंटला, तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये होते. एक स्टॅटची नोट्स आहे, तुम्ही बघितली असेल कुठेतरी, ते सगळीकडे झालेले आहे. त्यामुळे फुल्ली प्रोटेक्टेड मटेरियल आहे, लक्षात ठेवा, अंडर प्रोटेक्टेड कल्टिवेशन. आलं लक्षात? आपण प्रिंटला मटेरियल का देत नाही हे सगळ्यांना समजलं का? कारण कसं होतं,
एकदम शॉर्ट आणि प्रिसाइज मटेरियल, बाकीच्यांसारखं नाही उगा 50-60 पानांची काहीच येत नाही त्यातलं, मग त्याला काय अर्थ नाही, उगा तुमचे झेरॉक्स वाया जाणार आहे असं नाही काय. एकदम शॉर्ट मटेरियल आहे, समजलं का? कळलं का? का देत नाही? आणि सगळ्या विषयाचे स्वतः अभ्यास केलेला, ऍग्रिकल्चर एमपीएससीला लागोपाठ 2 वेळेला इंटरव्ह्यूला होतो मी, एकदा 1.5 मार्काने पोस्ट गेली, एकदा 3 मार्काने गेली. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका, सगळं मटेरियल मी स्वतः अभ्यास करून बनवलेलं आहे एकदम प्रिसाइजली. त्यामुळे बाकीच्यांसारखं नाही पीपीटी बनवणारा वेगळा शिकवणारा वेगळा असं अजिबात नाही, आलं लक्षात? प्रत्येक गोष्ट मी स्वतः अभ्यास केले नंतर त्याचं मटेरियल बनवलं आहे, त्यामुळे एवढं प्रिसिजन आहे, तुमच्या डोक्यात यायला हवं. ओके, तर इथंपर्यंत सगळं कव्हर केलेलं आहे आपण. कोणाला क्वेश्चन नसतील तर आपण या ठिकाणी थांबूया. ओके.